अभी हम हमारी टैंकी फुल कर रहे हैं। Yes. पेट पूजा करा रहे हैं, उसके बाद हम चाललोय चहा प्यायला. त्याच्यानंतर मग आम्ही जाणार आहोत चांदोली महालावर. आला असेल आला. आमचा खूप मोठा पोपट झालाय. आम्ही हे इथे चहा प्यायला आलो होतो आणि आता आम्ही कुठून आलो MIDC वरून गावात आलोय. गावात कापड बाजारात आम्ही चहा प्यायला आलेलो आहे आणि ते दुकान बंद आहे. बंद आहे. तर चला आता दुसरीकडे आम्ही चहा पितो. टॉनिकची हा रस्ता आहे. मला माहिती आहे का? मला माहिती आहे. महाल दिसतोय का? काही दिसत नाही मी काही फरक पडत नाही का? या उन्हाचा पण काही फरक पडत नाहीये. आता वाजलेत 9:15. बिलकुल वाटत नाही की 9:15 वाजले. खूप गार लागतंय. इस जन्म में तो नाही नाही अगला जन्म लेना पडेगा. अगला जन्म दौड़ते जन्म लेंगे. अगले जन्म में जन्मच सोपाचा प्रसंग घ्यायचा. फिटनेस फ्रीक आम्ही पुढच्या जन्मात होऊ. परतच राहू आयुष्यभर. देखो ना गाइस. येईल आता चांदबी महाल, आमच्या नगरची शान, आन बान शान. खूप लोक सुसाईड करतात म्हणून त्याचा एकच मसला चालू ठेवतात. हा. तू बघितलंय ना? तेव्हा मला पाहायचं होतं. हा. या आता नाही खुलणार पण नाही ना परत कधी आता आयुष्यात. पोहोचलो गाइज आम्ही. गाइज देखो गाइज, ये हमारा चांदबी महाल. डोंगर में दसते जा रहा है. ना किती सुंदर दिसतोय. आवरून कसं येऊ शकते ती वरती वगैरे फर्स्ट फ्लोअर. माझं तर हे नाव ठेवूनच आले अख्खा ब्लॉग. रिलॅक्स झालो. आता आम्ही इथून निघतोय. भूक लागली आणि झोप पण खूप येते मला. नाही आलं.
माझा पुढचा प्लॅन आहे ते मी तुम्हाला दाखवेलच. आणि त्यानंतर आम्ही काहीतरी अजून करायचा विचार चाललाय. ती जिकडे कुठे जाणार आहे त्याच्यानंतर तोपर्यंत मी एक झोप काढून घेईल. Then मग मिळते ब्रेक के बाद. येस, मग मी पुन्हा पूर्ण एनर्जी सोबत तुमच्या समोर नक्की येईल. कोणता बटर मला घे. काय म्हणणं आहे माझं शेवटपर्यंत नाही कळलं. मी खाऊन घेईल माहिती. गाईज, आमचा परत पचका झालेला आहे. खूप घाण पचका झालाय. सकाळी चहाचा झाला होता. आता पॅटीसचा मूड बनवला होता मी, वर्षा पॅटीसचा. पहिले प्रोफेसर कॉलनीत गेलो तर ते बंद होतं, नवीन फ्रँचायझी. मग आम्ही बालिकाश्रम रोडला आलो. तर आता असं झालंय तिथं त्यांनी आम्हाला पण त्यांनी चांगली सर्व्हिस त्यांनी देताना सांगितलं की हे चांगलं लागतंय का नाही बघा, खराब लागत असेल तर टाकून द्या. आता आम्ही मेन ब्रँचला चाललो. त्याने फोन केला, फोन केला, त्यांनी विचारलं तिथे फ्रेश माल आलाय का, आता पाठवतंय का. आता आम्ही क्रेविंग्स खायचंच आहे आता आज आम्हाला. एक राजला तिथं पुढे बसू. वाव. तर आता मी जिथे जायचं होतं तिथे जाऊन आलंय. याच्या आधी तुम्ही ती क्लिप पाहिलीच असेल. आणि आता आम्ही दोघी आवरून चाललेलो आहे बाहेर. पहिले तर काय करत होती काय माहिती, काहीतरी फुकी चालू होतं, आपण त्यातले नाही आहोत हे समजलं. आता आम्ही चाललोय पहिले खायला, पेटपूजा करून मग कुठेतरी मंदिरात वगैरे जाण्याचा प्लॅन आहे. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल. स्टे ट्यून. मसाला पुरी खायला गेलो होतो आम्ही पहिले. तर ती कुठं आम्ही खाल्ली तर तिथे साईडला तुम्हाला एक व्हिडिओची लिंक दिसत असेल. तुम्ही पण तिथलची मसाला पुरी नक्की ट्राय करा. मसाला पुरी खाल्ली. आणि आता आम्ही इकडे डोंगरगंज साईडला चाललोय, बांबोरी साईडला. थोडे चक्कर मारून येणार आहे. आणि तिथे एक मंदिर आहे, ते पण मला तुम्हाला दाखवायचं आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि ब्लॉग म्हणजे आता व्हिडिओ त्यांना शूट करते कारण ती गाडी चालवत होती. चला जाऊ. बाय बाय. चहा प्यायला थांबलोय आम्ही आत्ता. सुटत इथे थांबलोय आम्ही. बघू ना आता चौपण किती राहिली. काय स्ट्रगल. चहा आम्हाला गाडीवरच प्यायचा आहे आणि आम्हाला बिलकुल आते टप्पल स्टँडवर लावता नाही येते आम्हाला. मी थोडीशी तिची हेल्प करते गाईज, थोडीशी. आणि पडली तर लागली का पूर्ण गाडी? चांगली फसली आहे ना? नक्की का? ओके डन. फायनली काहीतरी कसं तरी करून चहा, बिस्किट, मैत्री आणि मी. चला खूप वर्षांनी मी पण तो घेतो तेव्हा. अरे यार घे यार, तुझ्यासाठी तर तो गार पण होऊन गेला. एवढं
तोंड छोटं आहे कप्पाचं. मी खातीये ते पण मी तुझं चाल पडून छान आहे. झालेला आहे. एवढ्या स्ट्रगल मध्ये आमचा चहा गार झाला. आणि गार चहा आम्हाला आवडत नाही. स्पेशली मला तर नाहीच नाही आवडत. तनयाला पण नाही आवडत. नाही एवढा इतका एवढा गार गार तर तर मला नाही. पण नाहीच आवडत. तेच. छान लाईट येते. झाला की आमचं तोंड पाडलेलेच. पण ते स्टोलचे पण कलर बघा. चल आम्ही आता निघालोय पुढच्या प्रवासासाठी. रोडची कंडिशन खराब झाली. आता आम्ही आलोय श्री चक्रधर स्वामींच्या मंदिरात, जे की आहे पिंपळगाव साईडला, म्हणजे वांबोरीला जाण्याच्या रस्त्याला आहे. डोंगरगण याच्या पुढे आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते पुढे मंदिर. मी याचा व्लॉग बनवलेला होता, तुला पण मी सांगते, याचा मी व्लॉग बनवलेला होता. पण त्यानंतर मी ते जे फूडचे व्हिडिओ सुरू केले ना, तर मला माहिती नव्हतं हे प्रायव्हेट पण करता येतं, म्हणजे व्हिडिओ प्रायव्हेट करता येतात वगैरे. तर मी डिलीटच करून टाकले. इतका सुंदर व्हिडिओ आला होता तो. खूप सुंदर मंदिर आहे. पाण्याच्या मध्ये आहे ते मंदिर, तळ आणि तसं तर खूप सुंदर मंदिर. आम्ही इतके वर्ष नगरमध्ये होते, आम्हाला तरी कितीक वर्ष माहिती नव्हतं की असं मंदिर पण आहे आपल्या नगरमध्ये. थोडंसं चढून जावं लागतं. आम्ही आळशी आहोत. आलंय आता मंदिर. आणि हे चुकून पण इथं हिल्स वगैरे काही घालून येऊ नका माझ्यासारखं. ये पाय सटकतायत. पाणी खूप आहे. अमेझिंग व्ह्यू आहे आणि मंदिर पण खूप सुंदर आहे. नाही उघडत आहे डिक्की. आमची डिक्की नाही उघडत. मी जरा जास्त जोरात लावली का? नाही, वैभव मला म्हटलं नाही उघडत. ती सर्व्हिसिंगला आली बिचारी, तिला मला आता त्यांच्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. अवघडच आहे. आता मोठा कांड स्कॅम झालेला आहे. स्कॅम जे पण काय झालंय, डिझास्टर झालंय. एक दोन मेन व्हिडिओचे पार्ट आमचे बोलतो. म्हणजे आम्ही तिथे चालत होतो, मस्त वॉक करत होतो, खूप सारं बोललो आम्ही. तिथून खाली आलो. त्यानंतर पण दोन व्हिडिओचे मेन होता आमचा आजच्या ब्लॉगची जान झाली. ते शूटच नाही झाले. कसं काय? मी आत्ता जस्ट हिला फोन आला तर तिच्या मम्मीचा, म्हटलं तोपर्यंत बघावं, कारण मी बॅकनी म्हणजे बॅक कॅमेरानी आत्ता शूट करते. पहिले मी फ्रंटनी करायचे ना, त्यामुळे म्हटलं चेक करत राहावं. तर बघते तर ते व्हिडिओच आले नाही आहेत. फोटो काढले आम्ही आणि त्यानंतर आत्ता डिक्की माझी ओपन होत नव्हती गाडीची. तर तो व्हिडिओ म्हणजे ठीक आहे, म्हणजे आम्ही त्या व्हिडिओत एवढंच बोललो होतो. काय बोललो होतो की या रोडला आले, आल्यावर पीस ऑफ माइंडचा असा एक काय म्हणतात मोमेंट येतो. खूप सुंदर रोड आहे. कमानीच्या हायवेवरूनच आम्ही जेव्हा टर्न घेऊन आत येतो तर तिथून पासून पूर्ण डोंगरगण, पुढे गोरक्षनाथ गड वगैरे, पुढे भरपूर काय पूर्ण रोड म्हणजे सगळीकडे ग्रीनरी आहे. असं पॉझिटिव्ह वाईब्स यायला लागतात लगेच. शांत. फक्त एक चक्कर जरी मारली तुम्ही गाडीवरनं तरी खूप छान वाटतं. तर बेसिकली आम्ही हेच बोललो. त्यानंतर मग तिथून खाली आलो तेव्हा काय बोललो आपण, काही नाही सटकायचं. हां, आणि 4 व्हीलरचा क्लास केलता. तर तो क्लास आम्ही कुठं गेलता, जर मी ब्लॉगिंग नक्कीच बदनाम करू. ब्लॉगिंग कंटिन्यू केली तर मी नक्की सांगेल, कारण आम्हाला खूप वर्स्ट एक्सपिरियन्स आला आहे. आणि म्हणजे पैसे गेलेत फक्त. गाडी 4 व्हीलर चालवण्याचा क्लास लावून काही फायदा नाही झालाय, फक्त पैसे वेस्ट झाले आणि मेंटल टॉर्चर झालाय आमच्यावरती. येस.
तर चला त्रास कमी लावू नका. चला आता आम्ही निघतो फडके बांधतो आणि निघतो. मम्मी लोक कधी काम सांगतील शांत येत नाही. हो आमच्या ट्रिपमधून आम्हाला काम करायला लागलं. तिकडून डोंगरगंजच्या तिकडून आम्ही डायरेक्ट गोंगाटगल्लीत आलो. नगरचा कापड बाजार गंज बाजारात चाललोय आम्ही. हा दांडा अखंडच आहे का पण वरचा? मला पुण्याला घेऊन जायचं, मला घेऊन जाता तर आम्ही फिरून म्हणजे सकाळपासून बऱ्याच ऍक्टिव्हिटी केल्या. फिरून आता आम्ही घरी आलोय आणि आता मी व्लॉग एंड करते. आमचा व्लॉग पूर्ण झालेला आहे. दिवसाचा पण एंड आणि ब्लॉगचा पण एंड एंड. येस. तर थकलोय. हो थंडरने पण आम्ही थकलोय. गावात गेलो होतो पण जे घ्यायचं होतं ते ना मला भेटलं ना हिला भेटलं. हा, तर प्लॅन कॅन्सल. हा मग घरी आलो, ज्यूस पिला. पिलाय. तिथे जास्त काही व्हिडिओ वगैरे केला नाही मी. आणि मग आता घरी आलो आणि याच नोटवर व्लॉग एंड करतोय. तर तुम्हाला कसा वाटला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला करा. येस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच व्लॉग्स बघत राहण्यासाठी काय ते असतं बेल आयकन हा. दाबा, ज्याने तुम्हाला नोटिफिकेशन येईल. पडेल. कारण काय झालंय, मी बऱ्याच वर्षापासून म्हणजे माझं बऱ्याच वर्षापासूनचं हे युट्यूब चॅनल आहे ना, आधीचे जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यापर्यंत कदाचित नसेल जात. तर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. मी भेटते आता तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. रात्री मी कुठेतरी चाललीये बाहेर, त्याचा पण ब्लॉग मी बनवणार आहे. बाय.